SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। कांद्याच्या हमी भावासाठी चांदवडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश, महामार्गावर जोरदार रास्ता रोको। सविस्तर वृत्त असे, चांदवडमध्ये कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावाविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला। केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर तब्बल 2 तास रास्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा ओतत सरकारविरुद्ध रोष व्यक्त केला। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवे, शशिकांत शिंदे यांच्यासह खासदार भास्कर बगरे, राजाभाऊ वाजे आणि डॉक्टर शोभा बच्छाव उपस्थित होते। मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते। कांद्याला किमान 3,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, विकलेल्या कांद्यावर 1,000 रुपयांचा हमी भाव द्यावा, तसेच कांदा निर्यात वाढवावी अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या। दरम्यान काही आंदोलकांनी वाहनांच्या टायरची हवा सोडण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी टायर जाळण्याचाही प्रयत्न केला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेत अनेक नेत्यांना ताब्यात घेतले। नेत्यांना घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनांसमोर आंदोलकांनी घेरघाव घालत घोषणाबाजी केली। नंतर पोलिसांनी सर्वांना पोलीस स्थानकात नेऊन समज देऊन सोडून दिले, अशी माहिती समोर आली आहे। SPN न्यूजसाठी SPN न्यूज प्रतिनिधी भागवत झालटे, चांदवड। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।